केलेली आहे की त्याचा स्वतःचा एक वेगळा बॅलन्स क्रिएट होतो. ठीक आहे. आता unity. This element is employed to ensure or manage the consistency and repetition in the landscaping design. Unity can be achieved by maintaining consistency in the color, texture, form, and pattern of the vegetation in total. This helps in crafting a balance and harmony within the landscape. जसं तुमच्या राईट हँड साइडचं हे आपल्या राईट हँड साइडचं जे पिक्चर आहे आपण त्याला बघितलं तर इथे जरी हा एक मोठा सर्कल त्यांनी डिफाईन केलाय तरी त्यांनी असं नाही म्हणलेलं की अच्छा या सर्कलच्या आतमध्ये मी काहीतरी स्क्वेअर ठेवतो किंवा मी काहीतरी रेक्टँगल टाकतो, असं नाहीये. त्याच अरेंजमेंटला सपोर्ट करणाऱ्या बाकीच्या अरेंजमेंट्स आहेत. जसं ग्रास त्यांनी अशाच पद्धतीने लावलंय. फुटपाथ जो आहे त्यांचा तो रेडियल पद्धतीनेच जातो आहे. तर ह्याच्यामुळे काय होतं, एक युनिटी क्रिएट होते आहे. जरी इन काय म्हणतो इन क्वालिटी, जसं इथे स्टोन आहे एका ठिकाणी, ह्या ठिकाणी मग दुसऱ्या ठिकाणी ग्रास आहे, असं जरी असलं, टेक्स्चर जरी वेगळं असलं किंवा कलर वेगळा असला तरी पण त्यांचा फॉर्मॅट एकसाथ आल्यानंतर त्याच्यात एक युनिटी क्रिएट होते आहे. सेम ह्या पिक्चर मध्ये होतंय. इथे जे स्क्वेअर्स आहेत ते स्क्वेअर्स त्यांनी ज्या पद्धतीने अरेंज केलेले आहेत ते ह्या लिनियर अरेंजमेंटला सपोर्ट करतायत आणि तेवढ्या त्या स्क्वेअर मध्ये बसेल एवढाच हा सर्क्युलर ग्रीन पॅच आहे. त्याच्यामुळे त्या ओव्हरऑल लँडस्केपला एक युनिटी मिळते. आता प्रिन्सिपल्स ऑफ लँडस्केपिंग. आतापर्यंत आपण एलिमेंट्स बघितले, आता ते एलिमेंट्स इंडिव्हिज्युअल ठेवण्याचे प्रिन्सिपल्स बघूया. Principles of landscaping. सगळ्यात पहिला आहे proportion. Proportion is related to the size and scale of the objects or ornaments used in landscaping. The proportion of plant and hardscape to each other as well as with the surrounding should be carefully monitored to achieve a desired outcome. जसं फॉर एक्झाम्पल आपल्या राईट हँड साइडचं पिक्चर आहे. इथे लहान झाडं, मोठी झाडं, वेगवेगळे रंग, मग हे घर, घराचा साईज, त्याच्या आजूबाजूची मोठी झाडं, ती खिडकी, तिचं ओपनिंग, ह्या सगळ्याचा विचार करून त्यांनी हे पूर्ण कॉम्पोजिशन क्रिएट केलंय. इथे ह्या ठिकाणी जिथे हे झाड लागलेलं आहे हिरवंवालं मोठंवालं, हे जर एवढं मोठं असतं इथपर्यंत ह्या खिडकीला टच करेल असं, तर त्याचं प्रपोर्शन कसं वाटलं असतं आपल्याला, ह्यांचा व्ह्यू ब्लॉक झाला असता, आपल्याला ह्या सगळ्या कॉन्ट्रास्ट एलिमेंट्सची जी आता हाईट व्हेरिएशन व्यवस्थित समजून येते ती कळाली नसती, कारण ते सगळे एवढ्या मोठ्या झाडाच्या अगेन्स्ट आपल्याला ऑलमोस्ट एकसारखेच वाटले असते. त्यामुळे काय झालं असतं की आपल्याला ती सगळी रीड करताना जी कॉम्पोजिशन आहे तिचं प्रपोर्शन इम्बॅलन्स झाल्यासारखं वाटलं असतं आणि आपल्याला ते आवडलं नसतं. पण कारण की इथे त्यांनी प्रपोर्शनचा जो स्केल आहे तो व्यवस्थित ठेवलेला आहे आणि त्याला नीट पद्धतीने हँडल केलेला आहे. त्यांनी एक ग्रॅज्युअल स्केल डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपल्याला हे ओव्हरऑल कॉम्पोजिशन आवडतंय, त्याचं प्रपोर्शन आवडतंय. आता अजून एक पद्धत आहे, जसं आता इथे वेगवेगळे एलिमेंट्स आहेत. एक स्क्वेअर आहे, एक सर्क्युलर आहे, मध्येच मग हे एसिमेट्रिक शेप्स आहेत, वेगवेगळे कलर आहेत, ह्या सगळ्याचा वापर केलाय. पण ज्या वेळेला त्या सगळ्यांना त्यांनी एकत्र ठेवलंय त्यावेळेला त्यांनी केअरफुली त्यांचा विचार केलेला आहे की सगळ्यांचा साईज एकसारखा असावा, एसिमेट्रिकल जे आहे ते खालती असावं, बाकी बाउंड्री लाईन थोडी वरती असावी, छोटे कलर मोठे कलर, पिवळा निळा वेगवेगळे असावे, या पद्धतीने कारण त्यांनी ते अरेंज केलेल्यामुळे त्याचं प्रपोर्शन नीट सेट झालं. आणि ज्यावेळेला तुम्ही प्रपोर्शन व्यवस्थित सेट करता तो अजून चांगला होतो. मग येते ऑर्डर. Through this principle, one can achieve organization and balance in landscaping. In doing so, one can use formal, symmetrical arrangements or ornaments. A well-intended play of formal and informal can also help in the same. जसं आता इथे दगड आहे, परत सिमेंट आहे, परत ग्रास आहे, पण ह्या सगळ्यांची ऑर्डर आपण प्रॉपरली सेट केली. आपण दगड उभा ठेवलाय, आपण सिमेंट खालती टाकलंय, आपण ग्रास स्टेप बाय स्टेप खालती जाताना ठेवले आणि मग आपण त्याला एक कुंपण. तर ग्रॅज्युअली आपले डोळे ह्याच्यावर फिरतात. सगळ्यात पहिले आपलं लक्ष त्या हिरव्या पॅचकडे जातं, मग त्याचं आपलं लक्ष त्या व्हाईट स्पेस मध्ये जातं, मग आपलं लक्ष त्या
या मोठमोठ्या स्टोन्स कडे जातं आणि मग आपलं लक्ष या कुंपणाकडे जातं आणि आपल्याला अख्खं पिक्चर डोळ्यासमोर इमॅजिन करायला इझी होतं. जसं इथे आहे राईट हँड साईडच्या ह्याच्यामध्ये खालती पूर्ण सगळ्या ठिकाणी त्यांनी कोर्स ग्रॅव्हल टाकलेला आहे आणि मग छोटी छोटी झाडं टाकली आहेत आणि मग एक मोठा फाउंटेन टाकलाय. तर ही जी एक ऑर्डर त्यांनी केलेली आहे साईजची, त्याच्यामुळे आपल्याला मदत होते समजून घ्यायला की काय पद्धतीने हे लँडस्केप अरेंज झालेलं आहे आणि कशाची काय इम्पॉर्टन्स आहे. आता झालं repetition. The aim of or intention behind incorporating repetition is to create predictability or familiarity within the landscape. Repeating familiar patterns or sequence creates a sense of belonging as one feels safe and comfortable in recognizable environment. आता जसं तुम्ही ह्या रस्त्यावरनं चालत जात असाल, तर जसं समजा तुम्ही आता इथपर्यंत चालत आलेला आहात, ठीक आहे? तर इथपर्यंत चालत आल्यानंतर तुम्हाला आपोआप ते एन्व्हायर्नमेंट आपलंसं वाटायला लागतं. तुम्हाला असं वाटायला लागतं, की अरे हां, ही जागा आता हळू-हळू माझ्या ओळखीची होते. का? कारण की तुमच्यासाठी सरप्रायझिंग एलिमेंट आता काही राहिलेलं नाहीये. हे इथे केलेलं जे लँडस्केपिंग आहे, ते रिपीट होतंय. ते रिपीट होत असल्यामुळे तुम्हाला एक सेन्स ऑफ बिलॉन्गिंग क्रिएट होते, की अच्छा ठीक आहे, मी ह्या जागेला ओळखते. ही अनोळखी नाहीये, माझ्या ओळखीची आहे. इथे मला कम्फर्टेबल वाटतंय, इथे मला सिक्युअर वाटतंय. असं एक फीलिंग जनरेट व्हायला आपल्याला मदत होते. त्यामुळे आपण रिपिटिशन वापरतो. मग ते तुम्ही असं सिमेट्रिकल मध्ये करू शकता किंवा ते तुम्ही असिमेट्रिकल पॅटर्न वापरून सुद्धा करू शकता. त्याच्यामध्ये लेव्हल्स क्रिएट करू शकता, लाईट वगैरे टाकू शकता. अशा भरपूर गोष्टी आपल्याला करता येतात. नेक्स्ट आहे फोकलायझेशन. आता this principle is used to create a visual break in the monotony or sequence and the flow of the landscape. This is achieved by creating or placing an area in the given landscape that attracts the viewer's attention by introducing a different element or object. जसं की हा फाउंटेन आहे किंवा हे ॲब्स्ट्रॅक्ट आर्ट म्हणूयात आपण ह्याला. कुठेतरी अशा पद्धतीने एक रिदमला ब्रेक करण्याचा प्रयत्न म्हणजे फोकलायझेशन. हे एकसारखंच ज्यावेळेला सुरू असतं, त्यावेळेला आपल्याला एका अर्थाने तो रस्ता अनएंडिंग आहे असं वाटायला लागतं. आणि मग त्याच्यातली जी फन आहे ती निघून जाते. कारण आपल्याला हे समजून गेलंय, की आता हे असंच चालत राहणार आहे. तर त्या एका मोनोटनीला ब्रेक करण्याकरता म्हणून आपण फोकल पॉइंट्स क्रिएट करतो. ज्याने समोरच्याचा इंटरेस्ट अजून अजून टिकून राहील आणि तो उडून जाणार नाही. मग झालं लँडस्केपिंग ऑब्जेक्ट्स. आता प्रिन्सिपल्स झाले, एलिमेंट्स झाले, आपण ऑब्जेक्ट्सकडे आहे. ठीक आहे. सगळ्यात पहिला आहे फर्निचर. Objects such as swing or small chair and table are included in landscaping furniture. Such objects provide space to relax and sit down to enjoy one's own privacy at the same time enjoy the true beauty of their landscape. जसं असं काही नेसेसरी नाही की आपण हेच अशाच पद्धतीचा चेअर किंवा तशाच पद्धतीचा झुला लावावा. पण एक इन जनरल लँडस्केपिंग मध्ये फर्निचर आजकाल खूप मोठा पार्ट प्ले करतंय. कारण की ते एक अशी पॉज स्पेस देतं आपल्याला. जसं तुम्ही किती वेळ फिरणार ना? थोडा वेळ जरी तुम्हाला बसायला मिळालं, तरी त्या एकंदरीत लँडस्केपला समजून घ्यायला, त्याला ॲब्सॉर्ब करायला, त्याला त्याच्या एक इंटरनल प्ले असतो आपल्या डोक्यामध्ये सतत चालू असतो. तो त्याच्यावरती अजून जास्तपणे फोकस करायला आपल्याला मदत होते. त्याच्याकरता आपण लँडस्केप फर्निचर्स वापरतो. त्याच्यानंतर आलं पेबल्स आणि फ्लॉवर पॉट्स. ठीक आहे. These are used to provide texture and stability to the landscaping composition. They also help in establishing different scales and create a nice contrast within the landscape. These are available in varying shapes, sizes, color आणि material. हे पेबल्स आणि हे आपले छोटे फ्लॉवर पॉट्स आहेत. तर जनरली ह्याच्या वेगवेगळ्या अरेंजमेंट्स वापरून सुद्धा आपल्याला खूप इंटरेस्टिंग पॅटर्न क्रिएट करता येतात आणि इवन दॅट बिकम्स अ फोकल पॉइंट ॲट टाइम्स किंवा एक ब्रेक इन द मोनोटनी म्हणू शकतो आपण. तर अशा पद्धतीचा वापरही करतात. ह्याच्यात वेगवेगळे कलर आणून कलर एलिमेंटचाही वापर ह्याच्यामध्ये केला जातो आणि त्याच्यामधनं वेगवेगळे डिझाईन्स क्रिएट केले जातात. काही लोकं खूपच क्रिएटिव्ह असतात. ते त्या पेबल्सला वेगवेगळे कलर देऊन त्याच्यात एखादं पिक्चर वगैरे सुद्धा क्रिएट करतात. लोकं खूपच क्रिएटिव्ह असतात आजकाल. मग आहे स्कल्पचर, फाउंटेन आणि क्लॉक्स. Though the use of such and similar object is limited, their contribution in beautifying the landscape is significant.
In olden days, sculpture and fountains were often used to create a focal point within the landscape. Despite their finite application, clocks have created their special place in landscaping. जुन्या ब्रिटिश काळापासनं आलेली म्हणजे ऍक्च्युली त्यांनी दिलेलं आहे स्टँडिंग क्लॉक, जे एक स्कल्पचर म्हणून आपण आजकाल वापरतो लँडस्केपिंग मध्ये. ते जनरली म्हणजे ह्याची सुरुवात मुळामध्ये ह्याच्यासाठी झाली होती, कारण की त्या काळामध्ये जे लँडस्केप्स असायचे ते खूप एलॅबरेट होते, म्हणजे खूप मोठे मोठे होते. कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये घर असणार आणि कुठेतरी खूप त्याच्यापासून लांब गेट असेल, तर तुम्ही फिरताय 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 तर कुठेतरी तुम्हाला एक टाइमचा अंदाज आला पाहिजे आणि म्हणून घड्याळ घालायचं. मग त्या घड्याळाचा वापर त्यांनी एक लँडस्केपिंग फीचर म्हणून करायला सुरुवात केली. त्याला एका विशिष्ट डेकोरेटिव्ह पद्धतीने लँडस्केपमध्ये पेरून. ठीक आहे. मग त्याचंच काय म्हणतो नूतनीकरण एका अर्थाने झालं. मग त्यावेळेला त्याच्यामध्ये फाउंटेन्स आले. त्याच्यानंतर आता आपण असे मोठमोठे स्कल्पचर्स त्याच्यामध्ये लावतो आणि एक एक मीनिंग देण्याचा प्रयत्न करतो. मोस्ट ऑफ द टाइम स्कल्पचर्सचा वापर एखादा हिडन मेसेज देण्याकरता सुद्धा करतात. मग आलं लाइटिंग इन लँडस्केपिंग. Landscape lights or garden lighting describes the use of outdoor illumination of gardens or other outdoor areas in the landscape. These are used to enhance the beauty and usability as well as to ensure safety, accessibility, and support during night time. Different type of lighting can create different moods. For example, path lighting or deck lighting helps bring serenity. Down lighting or architectural lighting is used to highlight main features and enhance the beauty of the space. आता लाइटिंग आपण दोन पद्धतीने वापरतो. एका अर्थाने फोकस पॉइंट क्रिएट करण्याकरता, एका अर्थाने फोकस पॉइंट काढून घेण्याकरता. खूपदा असं असतं की आपल्याला एक पूर्ण बनवलेल्या लँडस्केपिंग च्या कॉम्पोजिशन मध्ये एखादी गोष्ट कडे आपल्याला लोकांचं लक्ष जायला नको असतं आणि एका गोष्टीकडे लोकांचं लक्ष जायला हवं असतं. तर आपण फोकल पॉइंट अशा पद्धतीने ऍडजस्ट करतो की जिकडे लोकांचं लक्ष नाही जायला पाहिजे तिकडे त्यांचं लक्ष नाही जात आणि जिकडे जायला पाहिजे तिकडे आपल्याला त्यांचं लक्ष वळवता येतं. आणि ते सगळं करण्यामध्ये आपल्याला लाईटचा खूप जास्त उपयोग होतो. खूपदा असे इंटरेस्टिंग पॅटर्न क्रिएट करतात. आता टाइप्स ऑफ लँडस्केपिंग. जनरली हे 4 टाइप आहेत लँडस्केपिंगचे. एक आहे आर्टिफिशियल लँडस्केपिंग, दुसरा आहे हार्ड लँडस्केपिंग, तिसरा आहे नॅचरल लँडस्केपिंग आणि चौथा आहे सॉफ्ट लँडस्केपिंग. हार्ड लँडस्केपिंगला हार्डस्केप असं सुद्धा म्हटलं जातं खूपदा. आर्टिफिशियल लँडस्केपिंग मध्ये आपण आर्टिफिशियल झाडांचा उपयोग करतो आणि हे मोस्टली घरामध्ये अशा ठिकाणी केलेलं असतं जिथे आपल्याला नॅचरल झाडं किंवा खरी झाडं आपल्याला त्या ठिकाणी नको आहेत किंवा तिकडे मोस्टली बाथरूम दिसू शकतो. मग आलं हार्ड लँडस्केपिंग. हे जनरली अर्बन प्लॅनिंगचा हिस्सा असतो आणि ह्याला अर्बन लँडस्केपिंग मध्ये खूप महत्व आहे. अर्बन डिझायनिंग मध्ये सुद्धा खूप महत्व आहे आणि मोस्टली स्टोन, मार्बल किंवा पेवर ब्लॉक्स अशा पद्धतीचे गोष्टी वापरून वेगवेगळे पॅटर्न्स क्रिएट करण्याचा ह्याच्यातनं आपण प्रयत्न करतो. नॅचरल लँडस्केपिंग म्हणजे जिथे आपण असलेल्या नॅचरल सेटिंगचा वापर करून त्याच्यातच थोडेसे मॉडिफिकेशन करतो आणि त्यातच थोड्याशा अदलाबदली करून आपण त्यालाच अडॉप्ट करतो. जनरली हे कंट्री साइड म्हणजे पाश्चात्य देशांमध्ये छोटी छोटी जी गावं आहेत तिथे ह्या पद्धतीचं लँडस्केपिंग पाहिलं जातं, कारण की त्यांच्याकडे ते नॅचरल सेटिंगच्या इतक्या जवळ राहतात की त्याला खूप जास्त डिस्टर्ब करायला त्यांना अलाउड नसतं. आणि आले सॉफ्ट लँडस्केपिंग. सॉफ्ट लँडस्केपिंग मध्ये मोस्टली अशा पद्धतीचे छोटे छोटे फुलं असलेले झाडच लावलेले असतात, कारण की ते असे डॉट 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 वाला फिलिंग देतात आपल्याला आणि त्याच्यामुळे एखाद्याने पेंटिंग करताना छोटे छोटे ठिपके मारल्यासारखी फिलिंग येते आणि ते सॉफ्ट असं एक फील देतं आपल्याला. नाजूक आहे, अलगद आहे, छोटस आहे असं. मग आले प्लांट्स इन लँडस्केपिंग. तर सगळ्यात पहिलं येतं बोन्साय. ओरिजिनली दीज वर पार्ट ऑफ ओनली जॅपनीज कल्चर. ठीक आहे. बट
popularity has brought them into every household. These are unique trees that are small in size but mimic the shape of and scale of the full size tree. These help in creating moments of contemplation in the viewer and help provide a pleasant feeling to the landscape. ह्यांचं टू बी ऑनेस्ट हे आपल्याकडे कधीपासून आपण वापरायला लागलो ह्याची मला खरंच डेट ॲज सच अशी मार्क नाही करता येणार. पण ह्यांची पॉप्युलॅरिटी रिसेंट टाइम्स मध्ये खूप जास्त वाढलेली आहे. आणि हे मोस्टली घराच्या आतमध्ये जसं टीव्ही सेट असेल किंवा तुमचं साईड टेबल असेल किंवा यहाँ तक की किचन सुद्धा तुमचं घ्या, तिथे असेल, तुमचं डायनिंग टेबल असेल, तिथे ह्यांचा वापर होतो जनरली. किंवा तुमच्या गच्चीमध्ये वगैरे रेलिंग वरती वगैरे ठेवायला वगैरे ह्यांचा वापर केला जातो. आणि ह्यांचा इंटरेस्टिंग पॉइंट असा आहे की ते ऍक्च्युली एका मोठ्या झाडाचं छोटं व्हर्जन असल्यासारखे ते दिसतात आणि एक डेप्थ क्रिएट करायला मदत करतात. नुसतीच छोटी 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 झाडं न ठेवता एखादं असं स्ट्रॉंग झाड ठेवायचं, पण ते लहान साईज मधलं, तर ते एका अर्थाने एक रूटेड फिलिंग देतं लँडस्केपिंग मध्ये. त्याच्याकरता ह्याचा वापर खूप जास्त केला जातो. मग येतात क्लाइंबर्स. Climbers are plants that climb up trees and other tall objects. They stem of climbers twine around the trees and or poles whilst creating a fresh look. These are used as for wall foliage किंवा to beautify the structure. आता जनरली आपल्याला क्लाइंबर्स सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्याकडे खूप आधीपासूनच आहे. पण स्पेशली हे लँडस्केपिंगचा हिस्सा झाले कारण की ह्याच्यामध्ये खूप सारे फ्लावरिंग क्लाइंबर्स रिसेंटली त्यांनी ऍड करायला सुरू केलेलं आहे. तर जसं ह्या राईट साईडच्या पिक्चर मध्ये तुम्हाला बघितल्यानंतर कळेल की एका अर्थाने छज्ज्याचं कामही करतात, कारण ते एवढे थिक असतात की त्यातनं पाणी पटकन असं अंगावरती येणार नाही तुमच्या, जर तुम्ही खिडकीतनं हात बाहेर काढला तर. आणि ते एका एका विशिष्ट सीझन मध्ये इतके जास्त बहरलेले असतात की तुम्हाला ते बघायला खूपच छान वाटतं. आणि ते एक काय म्हणतो आपण, एक नॅचरल फील आणतात. कारण जनरली हे त्या बिल्डिंग्स वरती केलेले असतात ज्यांच्यामध्ये स्टोन क्लॅडिंग खूप जास्त वापरलं जातं. तर त्याच्यामुळे जो असा हेवीनेस आलेला असतो त्या स्ट्रक्चरला, त्याला थोडंसं टोन डाऊन करायला म्हणून आपण हे वापरतो. किंवा इन जनरल काही ठिकाणी शेड म्हणून किंवा काही ठिकाणी काय एक ओव्हरऑल कॉम्पोजिशन मध्ये थोडंसं लेवल डिफरन्स म्हणून सुद्धा क्रिएट करायला आपण क्लाइंबर्सना वापरतो. मग आले हर्ब्स. हे आपले फेवरेट आहेत, हे सगळ्यांचेच फेवरेट आहेत माझ्या मते. Herbs are majorly used as landscaping plants in the Asian continent. These plants have variety of colors and textures as well as aromatic properties. They are not only used as garnishing elements but also have medicinal usage. In some cultures, they also signify spirituality. जसं आपल्याकडे पूर्वापार आपण तुळशीचं झाड लावतो, तर वृंदावन म्हणून आपण त्याच्या बाजूने फेऱ्या वगैरे मारतो. पण इट इज व्हेरी हेल्पफुल इन मेंटेनिंग गुड हेल्थ. कारण की तुळस ही 24 तास ऑक्सिजनच सोडते, ती कधीच कार्बन डायऑक्साईड सोडत नाही. आणि त्याच्यामुळे आपली हेल्थ मेंटेन राहते. आल्या आल्या तुम्हाला एक छान हिरवगार डोळ्यांना झाड दिसतं तर तुम्हाला बरं वाटतं, असं आहे. तर ह्याच्या पासनं सुरू झालं होतं. आणि आपण म्हणून हर्ब्स प्लांट आपण घेतो आणि मोस्टली हे किचन मध्येच आपल्याला दिसतात, कारण हाताची असतात. खूप लोक गवती चहा वापरतात किंवा असं काहीतरी लावतात, तर ते पटापट त्यांना वापरायला इझी जातं म्हणून. तर हे पण लँडस्केपिंग मध्ये इंट्रोड्यूस केलेले आहेत आपण. श्रब्स किंवा बुश. Shrub or bush is small to medium sized woody plant. Unlike herbs, shrubs or bushes have persistent stems that give a woody texture to the landscape. Their varying heights and multiple stems distinguishes them from trees. They are usually used to give thick foliage and create levels in landscaping. ठीक आहे. जसं आता आपल्याला हे झाड इथे दिसत आहेत, हे श्रब्स आणि बुशेस जे आपल्याला दिसत आहेत ते जनरली हा एक प्रकार आहे. आणि अजून एक प्रकार यांच्यामध्ये असा आहे ज्याच्यामध्ये त्यांना खालती खूप साऱ्या
ब्रांचेस असतात आणि वरती खूप थिक फॉलिएज असतं. तर त्याच्यामुळे काय होतं, जसं जसं तुम्ही त्या लँडस्केपकडे अखंड पिक्चर म्हणून एक बघायला सुरू करता, तर तुम्हाला असं वाटतं की अच्छा ठीक आहे, आपण जमिनीपासनं थोडंसं ब्रांचेस, मग मग पानं आणि मग थिक फॉलिएज, असं ते एक एकंदरीत पिक्चर डेव्हलप करायला आपल्याला मदत करतं. आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या लेव्हल्स सुद्धा क्रिएट करायला मदत होते. त्यामुळे ह्या सगळ्या अशा पद्धतीचे हिडन इफेक्ट असतात हे. असे बघितल्या पटकन आपल्याला जाणवत नाही. पण थोडे इकडे, थोडे तिकडे असं करून आपण ज्यावेळेला ह्यांचा प्ले एकंदरीत त्या अख्ख्या लँडस्केपमध्ये आणतो, तर त्याच्यामुळे आपल्याला त्याचा ओव्हरऑल कॉम्पोझिशन ब्युटिफाय करायला खूप जास्त मदत होते. आणि दॅट्स दी एंड ऑफ इट. कोणाला काही प्रश्न असतील तर त्यांनी मला प्लीज विचारावे आणि आपण वी कॅन टॉक. धन्यवाद. खरं तर मॅडमला मराठीमध्ये सगळ्यांना सांगायची फार टेन्शन आलेलं होतं. ज्या पद्धतीने जमेल तसं सांगितलं तर चालेल, कारण मराठी अजिबातच बोलायची सवय नाही आहे. माहिती सगळं असलं तरी एक्सप्लेन करताना थोडंसं अवघड जाणार होतं, पण अतिशय छान शब्दात आणि योग्य मराठीचा वापर करून आपण हे आजचं मार्गदर्शन केलंय. लँडस्केपिंगचे मूलभूत घटक, तत्वे आणि लँडस्केपिंग मध्ये वापरण्यात येणारे ऑब्जेक्ट या सगळ्यांवर अतिशय उत्तम तऱ्हेने आपण मार्गदर्शन केलं. धन्यवाद मॅडम. थँक्यू. आता आपण हॅलो, हा, कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत? मी 1-2 मिनिट बोलू? हा बोला ना. नक्की. हॅलो, जोगी मॅडम आवाज कट होतोय. जोगी मॅडम आवाज कट होतोय. येतोय आवाज आता? हा हा, आता हो. आवाज येतो? हो. हो येतोय. तुझ्या खूपच छान तुम्ही एक्सप्लेन केलं आहे आणि ते पण खूप छान साईट्स आणि एक्झाम्पल्स देऊन. थँक्यू. थँक्यू सो मच. आय एम हॅपी की तुम्हाला आवडलं आणि तुम्हाला म्हणजे माझ्याकडनं जेवढं काही मला सांगता येईल तेवढं मी प्रयत्न केलाय. रुजुता छान छान सांगितली माहिती. थँक्यू मॅम. ओके, अजून कोणी काय बोलणार आहे? कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकतात. ऋतुजा, फक्त मला तुम्हाला एकच मिनिट. दादा मॅडम तुमचा आवाज काहीतरी वेगळा, माईक तिथं काहीतरी आवाज येतो. आवाज येतो? आता येतो आवाज? हो, आता फक्त एवढंच की व्हॉट शॅल बी द पर्सेंटेज ऑफ द लँडस्केपिंग कम्पेअर्ड टू युअर टोटल प्लॉट? जनरली आम्ही सजेस्ट करताना मॅडम प्रपोर्शनल प्लॉट मध्ये नाही सजेस्ट करत. म्हणजे जसं आता समजा तुमचा 3/4 कन्स्ट्रक्शन तर असणारच, कारण की फॉर एक्झाम्पल घ्या, तुम्ही 3000 स्क्वेअर फुटाचा प्लॉट घेतला आणि त्याचा FSI असेल 1.2, तर तुम्ही 4200चं तर कन्स्ट्रक्शनच कराल, असं असतं. आणि लोक म्हणजे इन जनरल ऍटिट्यूड म्हणून सांगते मी तुम्हाला, लोक 90% काय 99% वेळा 4200 पूर्ण वापरतात, की ते काय नाही म्हणत नाही. आणि त्याच्यामध्ये ते बाउंड्री सुद्धा सोडताना काचकसर करतात, की अरे एवढी सांगितली कशाला आहे किंवा तेवढी सांगितली कशाला आहे, असं असतं. तर तेवढी बिचारी ती जी काय उरते, लोक त्यातच लँडस्केपिंग करतात. पण आमचं असं म्हणणं आहे की जर तसंच तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही मोठमोठी टेरेस काढा आणि टेरेसच्या लेट्स से तुमची 12 फुटाची टेरेस असेल तर तिला 10 फूट एम्प्लॉयेबल एरिया असू दे आणि 3 फूट किंवा 2 फूट तुमचं लँडस्केपिंग मध्ये तुम्ही घाला. म्हणजे त्यांनी काय होईल की एक प्रोटेक्शन लाईनच नाही, पण एका अर्थाने त्याला एक काय म्हणतो आपण, रूम लाईक डिफाईन्ड क्वालिटी
कारण की खूप वास्ट एरिया तुम्हाला डोळ्याला नाही दिसत, तो एक प्रोपोर्शनल एरिया दिसतो तुम्हाला. आणि म्हणजे किती पण, आता हे थोडं आउट ऑफ कंटेक्स्ट पण वाटू शकेल तुम्हाला, पण किती पण लँडस्केपिंग खूप छान जरी असलं तरी तुम्ही दिवसभर तर बागेत नाही बसू शकत ना. तुम्हाला कधीतरी त्याला घराची पण पाहिजे. त्यामुळे ते खूप जास्त असूनही काही उपयोगाचं नाहीये, की बापरे 10 फुटाच्या गॅलरीमध्ये 5 फुटाचं लँडस्केप वगैरे, हे पण काही सेन्सिबल ऑप्शन नाहीये. 3 फूट म्हणजे कुठेतरी 1/3 प्रपोर्शनला येईल किंवा अशा पद्धतीचं एक बॅलन्स क्रिएट करेल, असंच ते हवं. आणि मी जनरली सांगताना असं सांगते, की एवढं टेक्निकल ह्याच्यामध्ये पडू नका. अगदी अगदी प्रपोर्शन वाईज जाऊ नका. तुम्हाला बघितल्यानंतर तुमच्या डोळ्याला काय काय बॅलन्स्ड पॉइंट वाटतोय, की अच्छा ठीक आहे, ही 10 कुंड्या मला बऱ्या वाटतात किंवा ह्या 7 कुंड्या मला बऱ्या वाटतात. त्याच्यावरती आपण थांबायचं. कारण अल्टिमेटली ते स्वतःचं एक्सप्रेशन आहे. आपल्याला आपल्या स्पेसमध्ये कसं वावरायचं आणि तिचा आपल्याला एकंदरीत फील कसा हवाय, हे त्याचं मॅथ आहे. हे असं काही खूप कॉम्प्लिकेटेड सायन्स नाहीये. त्यामुळे तुम्हाला जसं आवडेल तसं ते व्यवस्थित आपण ऍडजस्ट करायचं. थँक्यू. छान सांगितलं सगळं. थँक्यू. ओके, मग आपण आता शेवटच्या आभार औपचारिकतेकडे जाऊया. तसं कार्यक्रमाची किंवा आपल्या आजच्या या ऑनलाईन वर्कशॉपची समन्वयिका या नात्याने मी आभार प्रदर्शन करते आहे. आजच्या ऑनलाईन टीचर्स ट्रेनिंग वर्कशॉप रिवाइज सिलेबस BA3 होम सायन्स पेपर नंबर 13 स्टेज प्लॅनिंग आणि डिझाईन या करता आम्हाला शिवाजी विद्यापीठाने मान्यता दिली. आम्ही जे प्रपोजल दिलं होतं त्या प्रपोजलला मान्यता मिळाली आणि मान्यता मिळाल्यानंतर आम्हाला ही कार्यशाळा घेता आली. म्हणून प्रथम मी शिवाजी विद्यापीठाचे हार्दिक आभार व्यक्त करते. अर्थात हे सँक्शनचं कार्य शिवाजी विद्यापीठाच्या होम सायन्सच्या BOS चेअरमन इला जोगी मॅडम या करतात, त्यामुळे त्यांचेही आभार. जोगी मॅडमनी उद्घाटन केलं आणि आजचं बीज भाषण जे केलं त्याबद्दल त्यांचे आभार. खरं तर वेळात वेळ काढून मध्यंतरी अतिशय घाई गडबडीमध्ये मॅडम सतत असतात, तरी देखील वेळात वेळ काढून त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला आणि आजच्या या बीजभाषक भाषण केलं आणि शिवाय उद्घाटन केलं. याबद्दल कमला कॉलेज गृहशास्त्र विभाग आणि आजच्या कार्यक्रमाची समन्वयिका या दोन्ही नात्याने मी त्यांचे हार्दिक आभार व्यक्त करते. कमला कॉलेज हे ताराराणी विद्यापीठाच्या अंतर्गत येतं. ताराराणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष माननीय प्राचार्य डॉक्टर क्रांतिकुमार पाटील सर, ताराराणी विद्यापीठाचे सचिव माननीय श्री प्राजक्त पाटील सर, आमच्या कमला कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर तेजस्विनी मुडेकर मॅडम यांनी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले, त्याबद्दल त्यांचेही हार्दिक आभार. आजच्या या कार्यशाळेला आमंत्रित आणि निमंत्रित सगळे रिसोर्स पर्सन. पहिलं मॉड्यूल ज्या मॅडमने घेतलं त्या डॉक्टर अर्चना दुपारे मॅडम यांनी फारशी काही आमची त्यांची ओळख नसतानाही लगेचच आमच्या विनंतीला मान दिला आणि आजचा मॉड्यूल नंबर 1 जे आहे बेसिक कन्सेप्ट इन स्पेस प्लॅनिंग अँड डिझाईन यावर अतिशय उत्तम मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचेही आभार. मॉड्यूल नंबर 2 स्पेस प्लॅनिंग यावर रिसोर्स पर्सन म्हणून आपल्या सगळ्यांच्या परिचित प्राध्यापिका रेखा पंडित मॅडम, ज्या आमच्या कमला कॉलेजच्या गृहशास्त्र विभाग प्रमुख आहे, त्यांनीही अतिशय उत्तम तऱ्हेने जे मार्गदर्शन केलं. अर्थात मॅडमचं व्याख्यान हे नेहमीच ऐकण्यासारखं असतं,
त्याच्यामुळे हा सगळा योग आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा मिळाला आणि मॅडमने आपल्याला जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी पुन्हा मॅडमचे हार्दिक आभार मानते. मॉड्यूल नंबर 3 हाऊसिंग इन इंटेरियर एन्व्हायरमेंट अंतर्गत घराच्या अंतर्गत जागेमध्ये असलेलं एकंदर सामानाच्या साठवणुकीच्या सोयी असतील, खोल्यांचे प्रकार असतील, या सगळ्यांवर प्राध्यापिका संगीता पाटील मॅडम यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण आणि डिटेल असं मार्गदर्शन आपल्याला केलं आहे. मॅडमचेही पुन्हा हार्दिक आभार. शेवटचं जे मॉड्यूल होतं लँडस्केपिंग, यावर लँडस्केपिंग म्हणजे काय, लँडस्केपिंगचे एलिमेंट्स काय आहेत, प्रिन्सिपल्स काय आहेत, ऑब्जेक्ट काय आहेत, या सगळ्यांवर आजच्या ज्या तज्ज्ञ आहेत त्या रुजुता साठे मॅडम यांनी आपल्याला अतिशय विवेचनात्मक जे मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचेही हार्दिक आभार. आपण सगळ्या जणी ज्या आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्या सगळ्या माझ्या माजी विद्यार्थिनी आणि प्राध्यापिका, आपण सगळ्याजणी उपस्थित राहिलात म्हणून हा कार्यक्रम जास्त चांगल्या तऱ्हेने योग्य पद्धतीने होऊ शकला. त्यामुळे आपणा सर्वांचे उपस्थितांचे आभार. आमच्या कॉलेजच्या श्री जयकुमार भोसले सर यांनी ह्या कार्यशाळेकरता आम्हाला तांत्रिक जे सहयोग दिलेला आहे ते आणि त्यांची टीम या सगळ्यांचेही हार्दिक हार्दिक आभार. आपण सर्व पुन्हा एकदा नव्याने नक्कीच भेटू. मी आजच डिक्लेअर करते की किचन गार्डनिंगवर एक शॉर्ट टर्म कोर्स आम्ही घेणार आहोत. आमचं कॉलेज ते ऑर्गनाईज करणार आहे, मी ते ऑर्गनाईज करणार आहे. त्या सगळ्याला पुन्हा तुम्हाला एकदा निमंत्रण पाठवलं जाईल आणि जमलं तर ऑफलाईन आपण ही कार्यशाळा घेणार आहोत. तर सगळ्यांनी त्याही कार्यशाळेला असाच भरभरून प्रतिसाद द्यावा ही विनंती. पुन्हा एकदा सर्व उपस्थित निमंत्रित आणि सर्वांचेच हार्दिक हार्दिक आभार. धन्यवाद. या ठिकाणी थँक्यू.